हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं, काकींचं, काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचे नाव आहे स्वप्नपरी. आमची श्रीषासुद्धा आता इकडे उठली आहे आणि पाठीमागून तिचं तुम्ही ऐकू शकता. चला तर मग आता माझी देवपूजासुद्धा व्हायची आहे. मी देवपूजासुद्धा करून घेते. तर आज आहे बुधवार आणि मी बाहेरसुद्धा जाणार आहे, तुमच्याशी शेअर करेन. चला तर मग. तर आज आहे बुधवार आणि मी खाली चालली आहे मार्केटमध्ये. तर मच्छी आणण्यासाठी मी खाली मार्केटमध्ये चालली आहे. चला तर मग कुठली मच्छी भेटते बघूयात. तर मी मच्छी मार्केटमध्ये आली होती. तर इकडे त्यांच्याकडे होते पापलेट, छोटे पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगडा. तर मला बोंबील मासा घ्यायचा होता. मी यांच्याकडे सुरमई घेतली. तर एका ठिकाणी मला बांगडेसुद्धा भेटले आणि बोंबील मासासुद्धा भेटला. चला तर मग आता घरी जाऊयात. तर इकडे घरी आल्यानंतर बघू शकता, इथे मी आणली आहे सुरमई, बांगडा आणि बोंबील. तर बांगडे ना त्यांनी मी सांगायच्या आधीच अशा पद्धतीने मला बारीक बारीक तुकडे करून दिले. नंतर त्यांनी मला असे 2 मोठे मोठे पीस करून दिले. तर मला अशा पद्धतीने मोठे पीस पाहिजे होते, पण त्यांनी त्याचे बारीक तुकडे केले. यानंतर इकडे मासे मी मॅरिनेट करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे माशांमध्ये 1 लिंबू पिळून घेतला आहे, अद्रक लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ टाकून मच्छीला मी अशा पद्धतीने मॅरिनेट करून घेतला आहे. एकाच ताटात मी सगळ्या मच्छीला सगळीकडे अशा पद्धतीने मसाला लावून घेतला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या पातेल्यामध्ये मी मच्छी ठेवून दिली आहे. आता ही मच्छी मी फ्रीजरला ठेवून देणार आहे. त्यानंतर आमटीसाठी इकडे मी डाळ आणि शेवग्याची शेंगा आणि भातसुद्धा कुकरला लावून दिला आहे. त्यानंतर इकडे मी शेवग्याच्या शेंगा आणि डाळीला फोडणी टाकून घेतली आहे. यानंतर आता मी मच्छी फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी प्लेटमध्ये मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलं आहे 2 चमचे. आता मी हे एकत्रित मिक्स करून घेणार आहे. तर रवा, तांदळाचं पीठ, लाल तिखट मी अशा पद्धतीने एकत्रित करून घेतलं आहे. त्यानंतर गॅसवर मी तवा ठेवून दिला आहे. तवासुद्धा गरम झाला आहे. आता याच्यावर मी कढईनं तेलसुद्धा सोडून घेणार आहे. तव्यावर अशा पद्धतीने कढईनं मी तेल सोडून घेतलं आहे. तर तवासुद्धा कडकडीत गरम झाला आहे. त्यानंतर इकडे मी बांगडा मासा भाजून घेणार आहे. तर बांगडा माशाला मी अशा पद्धतीने वरून रव्याचं, तांदळाच्या पिठाचं कोटिंग लावून घेत आहे. मासासुद्धा मॅरिनेट खूप छान झाला आहे, कारण मी बराच वेळ आधी ह्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने वरून मी रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं कोटिंग लावून घेतलं आहे. आता मासा मी तव्यामध्ये तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून देणार आहे. तर बाकीचे सुद्धा मासे मी अशाच पद्धतीने तांदळाच्या पिठामध्ये कळवून घेणार आहे, त्यावर कोटिंग लावून घेणार आहे. यानंतर इकडे मी याच पिठामध्ये 3 ते 4 बोंबीलसुद्धा फ्राय करून घेणार आहे. तर इकडे मी बोंबील माशांना मधून कट केलेलं नाही, कारण ते खूपच छोटे छोटे होते. तर अशा पद्धतीने मी त्यांना या पिठामध्ये घोळवून घेत आहे आणि हे सुद्धा मी आता कडकडीत तव्यामध्ये सोडून देणार आहे. बोंबील माशाला मधून कट करून त्यातील पूर्ण पाणी काढून जर मॅरिनेट केलं तर हा मासा खायलासुद्धा खूप छान लागतो. मस्त असा कुरकुरीत तो भाजला जातो. तर इथे हा मासा खूपच लहान होता, तर याला म्हणून मी मधून कट काय मारला नाही
आता हा सुद्धा मासा मी तव्यामध्ये सोडून घेतला आहे। तर अशा पद्धतीने मी मच्छी तव्यामध्ये सोडून घेतली आहे। आता यावर मी साईडनं तेलसुद्धा सोडून घेणार आहे। तर इकडे मी 1 चमचाभर तेल साईडनं सोडून दिलं आहे। आपल्याला एका बाजूने मासा पूर्णपणे भाजल्यानंतरच त्याला पलटवून घ्यायचा आहे। तर मासा इकडे एका साईडनं मस्त भाजला आहे, नाहीतर त्याचं कोटिंग निघून जातं। तर इकडे मासा बघू शकता एका साईडनं भाजला आहे। तर मी अशा पद्धतीने आता हे पलटवून घेत आहे। मस्त अशी मच्छी दोन्ही साईडनं तेलामध्ये कुरकुरीत झाली आहे। बोंबील मासासुद्धा बघू शकता। हा मासा मला खूप लहान लहान मिळाल्यामुळे तो तेलामध्ये अशा पद्धतीने दिसत आहे, नाहीतर बोंबील मासासुद्धा खूप छान असा मस्त कुरकुरीत होतो। तर इकडे मासेसुद्धा फ्राय झाले आहेत मस्त असे कुरकुरीत। तर आता मी ते काढून घेणार आहे। तर दुपारच्या जेवणामध्ये आहे मस्त अशी बोंबील, बांगडा, त्यानंतर डाळ आणि शेवग्याच्या शेंगेची आमटी, भात आणि चपात्या। तुम्हीसुद्धा जेवायला या। तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद।